तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 83 पेजवर सर्वात शेवटची ओळ खालची काय म्हणतात बघा. कुठून? इस प्रकार, हा खालून दुसरी ओळ. इस प्रकार शक्ति सादृशाधिक अधिक पदार्थों के विद्यमान हुए सप्त ही पदार्थ है, यह वैशेषिक का कहना असंगत है. ठीक आहे. तर विचार चालू आहे की जगताच्या उत्पत्तीसाठी कारण कोण. तर वेदांत शास्त्रानुसार अनेक आचार्यांचे मत आहेत. तर ते सांगून झाले जीवाचं स्वरूप काय, ईश्वराचं स्वरूप काय, आणि या जगतासाठी उपादान कारण, अभिन्न निमित्त उपादान कारण ईश्वरच आहे, हे वेदांत्यांचं मत. पुन्हा आणखीन दुसरे जे शास्त्रकार आहे वैशेषिक शास्त्रकार, त्यांचाही उल्लेख केला. तर वैशेषिक शास्त्रकाराच्या दृष्टिकोनातून या जगताचं उपादान कारण कोण, तर त्यांनी सांगितलं परमाणू हेच उपादान कारण आहेत. मग काय काय त्यांचं मत आहे हे सांगून झालं की त्यांच्या मतामध्ये पदार्थ किती आहेत, द्रव्य किती आहेत, जगताचं उपादान कारण कोण आहे, हे सर्व सांगितलं. त्यानंतर आता पुन्हा त्यांचं खंडनही सुरू केलं ग्रंथकर्त्यांनी वैशेषिकांचं. काय खंडन? की सुरुवात केली होती की तुम्ही पदार्थ म्हणून किती मानलेले आहेत, 7 मानलेले आहेत. परंतु शक्ती हाही एक अतिरिक्त पदार्थ होऊ शकतो. कसं? सिद्धांतांनी दाखवून दिलं. त्याचप्रमाणे सादृश्य हाही एक पदार्थ स्वतंत्र होऊ शकतो. मग अशा रीतीने शक्ती, सादृश्य वगैरे अधिक पदार्थ असताना तुम्ही अधिक पदार्थ न मानता 7च पदार्थ मानतात, म्हणून वैशेषिकांचं मत काही बरोबर नाही, खंडन केलं. तर एवढंच नाही तर आणखीनही बऱ्याच मुद्द्यांना घेऊन वैशेषिकांचं खंडन करायचं आहे. तर आता सांगतायत पुढे. मग इस प्रकार शक्ति सादृश्य अधिक पदार्थों के विद्यमान हुए, म्हणजे अधिक पदार्थ असताना देखील सप्तही पदार्थ आहे, 7च पदार्थ आहे, यह वैशेषिक का कहना, असं वैशेषिकांचं म्हणणं असंगत आहे. लागला अर्थ? किंवा अंधकार रूप दशम द्रव्य के विद्यमान हुए. आता द्रव्याला घेऊन बोलतायत सिद्धांती, सांगतायत त्यांना वैशेषिकांना की हे वैशेषिकांनो तुमचं मत बरोबर नाही आहे की नाही. एक तर पहिला मुद्दा काय सांगितला की अधिक पदार्थ असताना तुम्ही 7च मानले, हे तुमचं मत बरोबर नाही. आता त्या 7 पदार्थामध्ये पहिला पदार्थ कोणता आहे? द्रव्य. द्रव्य किती मानले तुम्ही? 9. पण 9च द्रव्य म्हणता, हे देखील तुमचं मत चुकीचं आहे. 9 पेक्षा अधिकही तुम्हाला द्रव्य आहेत असं आम्ही दाखवून देतो, आणि असं असताना सुद्धा तुम्ही 9च म्हणता, म्हणून वैशेषिकांचं मत बरोबर नाही असं सांगतात. तर कोण आणखीन 10वा अतिरिक्त पदार्थ द्रव्य होऊ शकतो? तर सांगतायत ग्रंथकार अंधकार. कोणताजी? अंधकार. तम अंधकार. 10वा काय आहे? 10वा काय? द्रव्य. मग 9 द्रव्य मानले त्यांनी, तर 10वा द्रव्य अंधकार पण आहे. मग तुम्ही 10 मानायला पाहिजे, किंवा अजूनही आणखीन होऊ शकता, पण ते अधिक न मानता तुम्ही किती मानलात? 9च मानला, म्हणून तुमचं मत बरोबर नाही. किंवा अंधकार रूप दशम द्रव्य के विद्यमान हुए. सापडलं? अंधकार रूपी 10वा द्रव्य विद्यमान असताना देखील तुम्ही 9च द्रव्य मानता. किंवा अंधकार रूप दशम द्रव्य के विद्यमान हुए, 9 ही द्रव्य है, यह भी वैशेषिकों का कहना असंगत है. लागला अर्थ? मग म्हणे ठीक आहे, अंधकार जर तुम्ही द्रव्य आहे म्हणून म्हणता म्हणे सिद्धांती, वेदांती आहे की नाही, म्हणजे खंडन करणारे नाही, वैशेषिकाचं खंडन करणारे जे लोक वेदांती लोक काय म्हणतात की तुम्ही 10 काय द्रव्य होऊ शकतात, तरी तुम्ही मानतात किती? 9. 10वा द्रव्य कोण? अंधकार. तर कसा आहे अंधकार द्रव्य होऊ शकतो हे सांगता येत आता सिद्धांती. याचा अर्थ वेदांत मतात अशा प्रकारचे पदार्थ द्रव्य मानलेच आहे असं मात्र नाही. वेदांताची प्रक्रिया अलग आहे, फक्त त्यांचं खंडन करायचं आहे, आणि म्हणून त्यांच्याच प्रक्रियेला घेऊन त्यांचं खंडन केलं जात आहे. कुणाचं? वैशेषिकांचं. आता पंक्ती पहा. 10वा अंधकार द्रव्य कसा होतो
ही सिद्ध करून दाखवतात. तहा नीलम तमश्चलती, इस प्रत्यक्ष प्रतीति ते ता अंधकार रूप ते रूप तम विषय नील रूप तथा चलन क्रिया सिद्ध होवे आहे. प्रतीतीला घेऊन, प्रतीती म्हणजे अनुभव. काय अनुभव येतो सर्व लोकांना? नीलम तमह चलती हा अनुभव. काय काय बोला? नीलम तमः चलति. हा, नीलम तमह चलती, नीलम तमश चलती. तर नील, नील म्हणजे नीला वर्ण, रंग, रूप, अर्थात नील रूप वाला आहे कोण? तम. आणि चलती म्हणजे चलन रूप क्रिया त्याच्या ठिकाणी आहे. आणि द्रव्याचं काय लक्षण आहे? की ज्याच्या ठिकाणी गुण असतात त्याला द्रव्य म्हणतात. किंवा क्रियावत्वम द्रव्यत्वम आहे की नाही? गुणवत्वम द्रव्यत्वम. तिथं गुणवाला आणि क्रियावाला तम आहे आणि म्हणून तम देखील द्रव्य म्हटला पाहिजे. बघा, ता नीलम तमश्चलती, प्रत्यक्ष प्रतीती ते प्रत्यक्ष अनुभवावरून ता अंधकार रूप तम विषय, अंधकार स्वरूप तमाच्या ठिकाणी नील रूप तथा चलन क्रिया सिद्ध होवे. नील रूप आणि चलन रूप क्रिया तमाच्या ठिकाणी प्रतीती आहे तशी. और गुण का तथा क्रिया का आश्रय द्रव्य ही होवे. हा वैशेषिकांचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? जो गुणाचा आश्रय तोच काय? द्रव्य. गुणाश्रयत्वम द्रव्यस्य लक्षण किंवा क्रियावत्वम द्रव्यत्वम असं लक्षण करतात. गुण का तथा क्रिया का आश्रय द्रव्य ही होवे है. याते म्हणून ता अंधकार रूप तमकू द्रव्य रूपता संभव्य है. म्हणून त्या अंधकार रूप तमाच्या ठिकाणी काय संभवते? द्रव्य रूपता संभवते. और वैशेषिक ता तमकू आलोक का अभाव रूप माने हैं. परंतु वैशेषिक त्या तमाला काय समजतात? आलोकाचा अभाव, तेजाचा अभाव आहे की नाही? काय आहे? अंधकार आहे. पण हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही. अर्थात तमाला म्हणजे अंधकाराला अभावरूप मानणं योग्य नाही. ठीक आहे ना? का बरं सांगतायत? और वैशेषिक ता तमकु आलोक का अभाव रूप माने हैं. सो तीनों का कहना असंगत है. ते त्यांचं म्हणणं असंगत आहे. काय ते? का बरं? जो जो अभाव होवे है सो सो प्रतियोगी सापेक्ष प्रतीति का ही विषय होवे है. असा नियम काय? जो जो अभाव असतो तो तो काय? प्रतियोगी सापेक्ष प्रतीतीचा विषय असतो. म्हणजे प्रतियोगीला जाणल्याशिवाय त्या अभावाची प्रतीती येत नाही. समजा आता उदाहरणार्थ समोर घट नाही आहे तर घटाभाव आहे आपण म्हणू शकतो. पण घटाभाव आहे समोर हे त्यालाच माहीत कळणार की ज्याला घटाभावाचा प्रतियोगी जो घट त्याचं ज्ञान आहे. कुठंतरी त्याने घट पाहिलेला आहे तोच म्हणू शकतो इथं काय? घटाचा अभाव आहे. म्हणजे काय बरं? अभावाची प्रतीती कशी असते? प्रतियोगी सापेक्ष. प्रतियोगीला धरूनच प्रतीती असते. कुणाची? अभावाची. मग हे वैशेषिकांनो, जर तुम्ही तमाला अभावरूप म्हणत असाल, कुणाला? तमावला, तर तिथं सुद्धा प्रतियोगीची प्रतीती असली पाहिजे मग, आहे की नाही? पण प्रतियोगी कोण आहे तिथं? कोणीच नाही. कोणत्याही प्रतियोगीची अपेक्षा न धरता तमाची प्रतीती सर्वांना येते. आणि जर प्रतियोगी निरपेक्ष प्रतीती येऊ राहिली कुणाची? तमाची, तर तमाला तुम्ही अभावरूप कसं म्हणता? कारण अभावाची प्रतीती कधीही प्रतियोगी शिवाय येत नाही. आणि तर प्रतियोगी वाचून प्रतीती येऊ राहिली कुणाची? तमाची. आणि म्हणून तमाला अभावरूप म्हणता येत नाही असा अर्थ. सो सो प्रतियोगी सापेक्ष प्रतीति का काय काय? सो वैशेषिकता तमको आलोक का अभाव रूप माने है. सापडलं? सो तीनों का कहना असंगत है. काय ते? जो जो अभाव होवे है, वरून चौथीवर, जो जो अभाव होवे है सो सो प्रतियोगी सापेक्ष प्रतीति का ही विषय होवे है. बरोबर? प्रतियोगी निरपेक्ष प्रतीति का विषय कोई भी अभाव होता नहीं. प्रतियोगी निरपेक्ष म्हणजे प्रतियोगीला घेतल्या वाचून, प्रतियोगीची प्रतीती आल्या वाचून माहीत, प्रतियोगी माहीत असल्याशिवाय अभावाची प्रतीती कुणालाच कुठं येत नसते. प्रतियोगी निरपेक्ष प्रतीति का विषय कोई भी अभाव होता नहीं. जैसे उदाहरण घटाभाव, पटाभाव इत्यादि अभाव घट पटादि रूप प्रतियोगी सापेक्ष प्रतीति के ही विषय होवे है.
घटाभावाची प्रतीती त्यालाच येते ज्याला त्या घटाभावाचा प्रतियोगी घट माहीत असतो. पटाभावाची प्रतीती त्यालाच येते ज्याला पटाभावाचा प्रतियोगी जो पट त्याचं ज्ञान असतं. म्हणजे प्रतियोगी सापेक्ष प्रतीतीचे विषय आहेत. सो प्रतियोगी सापेक्ष प्रतीति का ही विषय हो है. प्रतियोगी निरपेक्ष प्रतीति का विषय कोई भी अभाव होता नहीं, जैसे घटाभाव पटाभाव इत्यादि अभाव घटपटादि रूप प्रतियोगी सापेक्ष प्रतीति के ही विषय होवे है. लागलं. और यह अंधकार रूप तम तो, आणि इथं अंधकार रूप तम तर ता आलोक रूप प्रतियोगी सापेक्ष प्रतीति का विषय होता नाही. है की नाही. अंधकार रूप, कारण तुम्ही तुम्हाला काय म्हणतात, तेजाचा अभाव आहे की नाही, प्रकाशाचा अभाव. प्रतियोगी कोण झाला, प्रकाश. पण त्या प्रकाश रूप प्रतियोगीची अपेक्षा धरून अंधकाराची प्रतीती येते, असं आहे का? असं नाही आहे की नाही. डायरेक्ट कुणाला पण अंधकाराची प्रतीती येते, जरूरत नाही की प्रकाशाचं ज्ञान पाहिजेच म्हणून. कोणी म्हणतंय काय आहे, अंधकार आहे. सांगायचं तात्पर्य काय, अंधकाराची प्रतीती त्या प्रकाशाचा अभाव अंधकार आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर प्रकाशाभावाचा प्रतियोगी जो प्रकाश त्याची प्रतीती आल्याशिवाय अंधकाराची प्रतीती कुणालाही येऊ नये. पण असं घडत नाही, आहे की नाही. प्रकाशाभावाचा प्रतियोगी प्रकाश त्याची प्रतीती नसली तरी देखील रात्री सर्वांनाच अंधकाराची काय आहे, प्रतीती आहे. और यह अंधकार रूप तम तो आलोक रूप प्रतियोगी सापेक्ष प्रतीति का विषय होता नहीं. याते म्हणून ता अंधकार को आलोक अभाव रूप ता मानने विषय कोई भी प्रमाण नहीं. याते म्हणून ता अंधकार को, त्या अंधकाराला आलोकाचा अभाव रूप मानण्याविषयी कोणतंच प्रमाण नाही. तात्पर्य त्या अंधकाराला आलोकाचा अभाव म्हणता येत नाही. मानण्याविषयी कोई भी प्रमाण नहीं है. किंतु मग उक्त युक्ती ते वर दिलेल्या युक्तीनुसार, कोणती युक्ती, नीलम तमश चलते. किंतु उक्त युक्ती ते ता अंधकार को दशम द्रव्य ही मान्या चाहिए. 10वं द्रव्य म्हणून त्याला मानलं पाहिजे. ता अंधकार रूप तम की द्रव्य रूपता तथा आलोकाभाव रूपता न्याय प्रकाश के द्वितीय परिच्छेद के अंत विषय विस्तारते निरूपण करी है. ठीक आहे जी. काय सांगितलं तिथं म्हणे की तहा अंधकार रूप तम की द्रव्य रूपता. अंधकार हा द्रव्य आहे, अंधकार स्वरूप जो तम तो द्रव्य आहे, हे आम्ही तिथं निरूपण केलेलं आहे. दुसरी गोष्ट, तो अंधकार आलोकाचा अभाव रूप नाही आहे, है की नाही. तथा आलोक अभाव रूपता, म्हणजे आलोक अभाव रूपता, आलोकाचा अभाव स्वरूप आहे की नाही, आहे की नाही वगैरे हे सर्व निरूपण केलं आहे. कुठं, न्याय प्रकाशामध्ये. तथा आलोक अभाव रूपता न्याय प्रकाश के द्वितीय परिच्छेद के अंत विषय विस्तारते निरूपण करी है. सो तासे जाणी लेना. किंवा आणखीन खंडन करतायत आता वैशेषिकांचं. किंवा वैशेषिकों ने आत्मा को भी ज्ञानादिक गुणों का आश्रय रूप करके तथा समवायी कारण रूप करके द्रव्य ही माने आहे. बरोबर. वैशेषिकांनी आत्म्याला सुद्धा काय म्हटलं आहे, ज्ञानादी गुणवाला. आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी काय मानले, गुण मानले आहे. किंवा वैशेषिकों ने आत्मा को भी ज्ञानादिक गुणों का आश्रय रूप करके, ज्ञानादिक गुणाचा आश्रय आहे म्हणून त्याचप्रमाणे तथा समवायी कारण रूप करके द्रव्यही मान आहे. कुणाला, आत्म्याला. काय म्हटलंय त्यांनी, आत्मा द्रव्य आहे. त्यांना विचारलं का बरं आत्म्याला तुम्ही द्रव्य म्हणता, ते उत्तर देतात काय, गुणवाला आहे म्हणून आत्मा द्रव्य आहे. एक. पुन्हा आणखी विचारलं, अजून सांगा का बरं तुम्ही त्या आत्म्याला द्रव्य म्हणता, काय उत्तर, समवायी कारण आहे. आत्मा सुद्धा त्या गुणाधिकासाठी काय आहे, समवायी कारण आहे. आणि जो समवायी कारण असतो त्याला आम्ही द्रव्य म्हणतो. जो गुणवाला असतो त्याला आम्ही काय म्हणतो, द्रव्य म्हणतो. कोण बोलतात, वैशेषिक असं म्हणतात, आहे की नाही. आणि म्हणून वैशेषिक लोक आत्म्याला सुद्धा काय मानतात, द्रव्य मानतात. आत्म्याला सुद्धा काय मानतात, द्रव्य मानतात. का बरं, गुणाचा आश्रय आहे म्हणून आणि समवायी कारण आहे म्हणून.
किंवा वैशेषिकों ने आत्मा को भी ज्ञानाधिक गुणों का आश्रय रूप करके तथा समवायी कारण रूप करके द्रव्य ही माने आहे, सो भी तीनों का कहना असंगत है. पण सिद्धांत सांगतात ते देखील वैशेषिकांचं म्हणणं असंगतच आहे. काय ते का बरं? श्रुती स्मृती विद्वानों का अनुभव, तीन गोष्टी. श्रुती एक, स्मृती दोन आणि विद्वानांचा अनुभव तीन. श्रुति स्मृति विद्वानों का अनुभव, इन तीनों करके आत्मा का निर्गुणपणा तथा सचित आनंद रूपता ही निश्चय होवे है की नाही. म्हणजे या तिघावरून हे निश्चित होतं काय की आत्मा कसा आहे, निर्गुण आहे. मग आत्मा निर्गुण आहे श्रुती सांगते, आत्मा निर्गुण आहे स्मृती सांगते, आत्मा निर्गुण आहे विद्वान सांगतात, म्हणजे जीवनमुक्त महात्मे अनुभवाने सांगतात. असं असताना सुद्धा तुम्ही आत्म्याला गुणवाला मानतात. म्हणून हे वैशिशिकांनो तुमचं म्हणणं बरोबर नाही आहे. आपली तो आत्मा कसा आहे, सचित आनंद स्वरूप आहे, निर्गुण आहे ना. बघा, श्रुति स्मृति विद्वानों का अनुभव तीनों करके आत्मा का निर्गुणपणा तथा सचित आनंद रूपता ही निश्चय होवे आत्म्याच्या ठिकाणी. श्रुतीचं प्रमाण देतात. तहा साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, ही श्रुती आहे. आत्मा साक्षी स्वरूप आहे, चेतन स्वरूप आहे आणि केवल आहे, अकेला आहे आणि निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे गुणाने रहित आहे. ठीक आहे ना. साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, य श्रुती तो ता आत्मा को निर्गुण कहे है. त्या आत्म्याला काय म्हणते, निर्गुण. आणखीन और सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आनंदो ब्रह्म, यह श्रुति ता आत्मा को सच्चित आनंद रूप कहे है. आत्मा कसा आहे, सत्स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि अनंत स्वरूप आहे. ब्रह्म आहे तो, आनंद रूप आहे. आनंदो ब्रह्म, यह श्रुति ता आत्मा को, त्या आत्म्याला काय म्हणते, सच्चित आनंद रूप कहे. या ते म्हणून सो आत्मा द्रव्य रूप नाही है. म्हणून आत्मा एकंदरीत काय ठरलं की वैशेषिकांनी आत्म्याला काय म्हणलं, द्रव्य. वेदांती म्हणतात आत्म्याला द्रव्य म्हणणं हे चुकीचं आहे. या ते सो आत्मा द्रव्य रूप नहीं है. तहा सो आत्मा अद्रव्य होने ते गुणादिकों की नाई परतंत्र होवेगा. ठीक है ना. तहा सो आत्मा अद्रव्य होने ते है की नाही. आत्मा कसा आहे, द्रव्य आहे का, नाही. वेदांत मतामध्ये कसा आहे, अद्रव्य आहे. यावर ते म्हणतात कोण, वैशेषिक, जर तुम्ही आत्म्याला द्रव्य मानलं नाही तर अडचणी. वैशेषिक बोलतात म्हणजे काय अडचणी सांगा हो. म्हणजे असं आहे बघा, जे द्रव्य असतं ना ते स्वतंत्र असतं आणि जे द्रव्य नसतं, द्रव्याला सोडून तर काही असू द्या, गुण कर्म सामान्य वगैरे वगैरे, ते सर्व परतंत्र असतात. आहे की नाही. कोण म्हणतात, वैशेषिक. वैशेषिक म्हणतात हे वेदांत्यांनो आम्ही आत्म्याला द्रव्य म्हटलं आहे तेच चांगलं आहे. कोण बोलतात, वैशेषिक. आणि का हो, का बरं असं. अहो, आत्मा जर द्रव्य म्हणलं तर तो स्वतंत्र सिद्ध होतो, कारण द्रव्य स्वतंत्र असतं. आहे की नाही. मग आत्माला जर तुम्ही द्रव्य म्हटलं नाही तर आत्मा कसा होईल, मग परतंत्र होईल. उदाहरण, गुण. गुण हे स्वतंत्र आहेत का, नाही. गुण हे गुणीच्याच आश्रयाने राहतात. समजा घटाच्या ठिकाणी रूप आहे, काळं रूप आहे, आणि त्या काळ्या रूपाला तुम्ही म्हटलं, ए भाऊ तू लय दिवस झाला त्या घटावरच बसून आहे, जरा सोडून जरा जा की दुसरीकडं. तर ते रूप म्हणून, भाऊ आम्ही रूप आहे हो, आम्ही जर घाटासारखे द्रव्य असतो ना कुठेही पळून गेलो असतो, पण आम्ही काय आहोत, रूप म्हणजे गुण आहोत. आणि गुण आहे आम्ही, तर आम्ही आम्हाला स्वतंत्र जाता येत नाही, आम्ही द्रव्याच्याच आश्रयाने राहत असतो, हा आमचा स्वभाव आहे. कोण म्हणेल, गुण. आहे की नाही. ते गुण म्हणणार. याचा अर्थ काय ठरला, गुण कसे आहेत, परतंत्र आहेत. आहे की नाही. सामान्य म्हणजे जाती, ती सुद्धा कशी आहे, व्यक्तीच्याच आश्रयाने राहते, परतंत्र आहे ती पण बिचारी. अशा रीतीने द्रव्याला सोडून बाकीचे जे बी मग गुण कर्म वगैरे वगैरे पुढचे ते सारे कसे आहेत, परतंत्र. आणि मग आता ते वैशेषिक म्हणतात, हे बघा आत्मा तुम्ही स्वतंत्र ठेवू इच्छिता की परतंत्र ठेवू इच्छिता. समोरचा माणूस काय म्हणेल, स्वतंत्र. मग जर आत्मा तुम्हाला स्वतंत्र पाहिजे ना, मग त्याला द्रव्य माना. कोण म्हणतात, वैशेषिक. आणि जर का तुम्ही त्याला द्रव्य नाही मानलं तर तो काय होईल, परतंत्र होईल. कोण, आत्मा. असं ते बोलतात. कोण, वैशेषिक. तहा सो आत्मा अद्रव्य होणे ते, म्हणजे द्रव्य जर त्याला मानलं नाही तर गुणाधिको की न्यायी, जसे गुणाधिक हे परतंत्र आहेत त्याप्रमाणे परतंत्र होवेगा. यह जो वैशेषिक कहे,
असं जे वैशेषिक बोलतात सोबी असंगत आहे. पण सिद्धांती म्हणतात हे त्यांचं हे म्हणणं त्यांचं हे म्हणणं देखील बरोबर नाही. काय ते का बरं? श्रुती स्मृतियो विषय ता आत्मा को ही सर्व कल्पनाओं का अधिष्ठान तथा सर्व का प्रेरक कया आहे. बघा, श्रुतीमध्ये स्मृतीमध्ये त्या आत्म्याला काय म्हटलेलं आहे? सर्व कल्पनेचं तो काय आहे? अधिष्ठान आहे. कोण? आत्मा. आणि अधिष्ठान हे स्वतंत्र असतं. रज्जू स्वतंत्र आहे, सर्प स्वतंत्र नाही आहे. रज्जूवर भासणारा सर्प तो जरी स्वतंत्र नसला तरी रज्जू कशी आहे? स्वतंत्र. रज्जू का स्वतंत्र आहे? अधिष्ठान आहे म्हणून. तसा आत्मा सर्वांचा काय आहे? अधिष्ठान आहे, तो स्वतंत्रच आहे. आत्म्याला स्वतंत्र सिद्ध करण्याकरिता त्याला द्रव्य म्हणण्याची गरज नाही. कोण सांगतात? सिद्धांती, वेदांती बोलतायत, है की नाही? की तुम्ही आत्म्याला वैशिष्ट्याला म्हणतायत की तुम्ही आत्म्याला स्वतंत्र म्हणू इच्छिता, त्यासाठी तुम्ही त्याला द्रव्य मानायला निघाले. पण हे बरोबर नाही आहे. कारण त्याला द्रव्य मानलं तर तो अनित्य होईल. कारण द्रव्य जे असतं ते गुणवालं असतं, आणि जिथं गुणगुणी भाव येतो तिथं अनित्यत्व येतं. मग आत्मा तर आमचा नित्य आहे, आणि ते लोक काय करतात? आत्म्याला नित्यही मानतात आणि गुणगुणी भावालाही मानतात. परंतु हे सर्व वैशेषिकांचं चुकीचं आहे. कळलं? चला, काय ते? श्रुती स्मृतियो विषय म्हणजे श्रुती ग्रंथामध्ये आणि स्मृती ग्रंथांमध्ये ता आत्मा को ही त्या आत्म्याच्या ठिकाणीच सर्व कल्पनाओं का अधिष्ठान तथा सर्व का प्रेरक कया है. तो सर्वांचा अधिष्ठान आहे, सर्वांचा प्रेरक आहे. ऐसे आत्मा को अद्रव्य रूपता करके परतंत्र कहना ती श्रुती स्मृती वाक्यों ते विरुद्ध है. सिद्धांती बोलताय अशा असणाऱ्या आत्म्याला अद्रव्य म्हणणं आहे की नाही, आणि अद्रव्य अशा आत्म्याला अद्रव्य असल्यामुळे परतंत्र मानणं हे चुकीचं आहे की नाही. आम्ही म्हणतो आत्मा द्रव्य नाही तरी स्वतंत्र आहे. कोण? वेदांती. आणि वैशेषिक काय म्हणतात की जर का तुम्ही आत्म्याला अद्रव्य मानलं तर तो परतंत्र होईल, आहे की नाही. हे म्हणणं चुकीचं आहे. ऐसे आत्मा को अद्रव्य रूपता करके म्हणजे अद्रव्य रूप मानून परतंत्र करणं, त्याला परतंत्र म्हणणं, तीन श्रुती स्मृती वाक्योती विरुद्ध आहे. श्रुतीशी विरुद्ध स्मृतीशी विरोध येतो. याते म्हणून अद्रव्य रूप हुआ भी सो आत्मा. म्हणून सिद्धांती बोलतात की जरी आम्ही आत्म्याला द्रव्य मानत नसतो, अर्थात आत्मा काय झाला मग? अद्रव्य. पण अद्रव्य असला तरी तो परतंत्र आहे असं मात्र नाही. त्यात अद्रव्य रूप हुआ भी सो आत्मा सर्व का अधिष्ठान होने ते तथा सर्व का प्रेरक होने ते स्वतंत्र ही है. बरोबर? सांगा बघू, वेदांत मतामध्ये आत्मा स्वतंत्र की परतंत्र? स्वतंत्र. वेदांत मतामध्ये आत्मा स्वतंत्र का आहे? सर्वांचा अधिष्ठान आहे आणि सर्वांचा प्रेरक आहे म्हणून स्वतंत्र आहे. बरोबर? वैशेषिक मतामध्ये आत्मा स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? स्वतंत्र आहे. का बरं? द्रव्य आहे म्हणून. म्हणून त्यांनी आत्म्याला स्वतंत्र सिद्ध करण्याकरिता आत्मा काय म्हटले? ते आत्म्याला द्रव्य म्हटले. पण आम्हाला वेदांत्यांना आत्म्याला स्वतंत्र सिद्ध करण्याकरिता त्याला द्रव्य म्हणण्याची गरज नाही. तरी तो स्वतंत्रच आहे. का? सर्वांचा अधिष्ठान आहे, सर्वांचा प्रेरक आहे. ठीक आहे. चला, या कारण ते भी नवही द्रव्य है. लागला अर्थ? या कारण ते भी नवही द्रव्य य तीनों की प्रतिज्ञा असंगत आहे. म्हणून नऊच द्रव्य आहे अशी जी त्यांची प्रतिज्ञा आहे ना, ती काय आहे? असंगत आहे. अंधकार वगैरे दावा द्रव्य अनेक द्रव्य होऊ शकतात, तरी तुम्ही नऊच मानता. तुमचं मत बरोबर नाही. किंवा आता आणखीन खंडन, किंवा तीन वैशेषिकों ने आकाशाधिक अनेक नित्य पदार्थ माने हैं. है की नाही? त्यांनी नित्य पदार्थ खूप मानले की नाही. जसं पृथ्वी, जल, तेज, वायू परमाणु रूपाने नित्य मानले, आणि आकाश वगैरे कार्यरूपाने म्हणजे आहे त्या रूपाने स्वरूपतः नित्य मानले. आकाश, काल, दिशा, आत्मा, मन यांना स्वरूपतः नित्य मानलंय. अनेक पदार्थ नित्य झाले. कुणाच्या मतात? वैशेषिकांच्या मतात. किंवा तीन वैशेषिकों ने आकाशाधिक अनेक नित्य पदार्थ माने हैं, सो तीनों की कल्पना भी श्रुती ते विरुद्ध होने ते असंगत है. परंतु त्यांची असली ही कल्पना श्रुतीच्या विरुद्ध असल्यामुळे असंगत आहे, चुकीची आहे. का बरं? जिस कारण ते श्रुती ब्रह्म ते भिन्न सर्व जगत को अनित्य ही कहे.
श्रुती काय सांगते? ब्रह्माहून भिन्न सर्व जगत कसं आहे? अनित्यच आहे की नाही? आणि मग यांनी काय मानलं की ब्रह्मरूप आत्म्याहून भिन्न अनेक पदार्थांना नित्य मानलं. आकाश, काल वगैरे, मन आहे की नाही, अनेकांना नित्य मानलं. आणि म्हणून वैशेषिकांचं मत कसं ठरलं? श्रुतीच्या विरुद्ध. श्रुती फक्त नित्य एकाला सांगते, कुणाला? ब्रह्माला. आणि ब्रह्म भिन्न सारं अनित्य सांगते आहे. आणि हे तर अनेक पदार्थाला नित्य म्हणतात, म्हणून श्रुतीच्या विरुद्ध आहे. कुणाचं मत? वैशेषिकांचं. जिस कारण ते श्रुती ब्रह्म ते भिन्न सर्व जगत को अनित्य ही कहे आहे. तर हा श्रुती म्हणजे अशी सांगा बरं कोणती श्रुती आहे की जी ब्रह्माहून भिन्न सर्व जगताला अनित्य म्हणते? सांगतात, अतः अन्यदार्थम माया मात्रम इदम द्वैतम अद्वैतम परमार्थतः ही श्रुती आहे. काय सांगते? अतः अन्यत अर्थ. अतः नाम ब्रह्मतः, ब्रह्माहून भिन्न अन्य जे काय असेल ते सर्व कसं आहे? आर्त, मिथ्या, खोटं, अनिर्वचनीय आहे. कसं आहे? माया मात्रम इदम द्वैतम. इदम द्वैतम माया मात्रम. हे समस्त द्वैत प्रपंच जगत माया मात्र आहे. ठीक आहे, अनिर्वचनीय आहे. मग वस्तुता काय आहे? हो, अद्वैतम परमार्थतः. परमार्थतः म्हणजे वस्तुतः कोण आहे? अद्वैत एकमात्र तत्व आहे. अर्थ यह इस ब्रह्म ते भिन्न सर्व जगत आर्त कह्य मिथ्या आहे. आर्त शब्दाचा अर्थ काय होतो? मिथ्या. म्हणजे श्रुती आली ना अतः अन्य. अतःचा अर्थ काय केला? ब्रह्म ते अन्य. अन्यत मतलब भिन्न आहे की नाही? आर्त म्हणजे मिथ्या. या ब्रह्माहून भिन्न समस्त जगत आर्त. आर्त कह्य मिथ्या. आर्त म्हणजे मिथ्या आहे. और यह सर्व द्वैत प्रपंच माया मात्र आहे. आणि हा समस्त द्वैत प्रपंच कसा आहे? माया मात्र आहे, कल्पना मात्र आहे, अर्थात नित्य आहे. अद्वैत ब्रह्म ही परमार्थ सत्य आहे. एकमात्र अद्वितीय ब्रह्मच फक्त काय आहे? सत्य आहे. किंवा झालं की नाही खंडन? आणखीन पुढचा आणखीन काही मुद्द्यांनी खंडन करत आहेत वैशेषिकांचं. किंवा आत्मन आकाश संभूत तन्मन अकुरुत. ठीक आहे, आत्म्यापासून आकाश उत्पन्न होतं आहे की नाही? पुन्हा त्या आत्म्यापासून मनाची उत्पत्ती होते असं सांगते कोण? श्रुती. मग मनाची सुद्धा उत्पत्ती सांगितली आहे की नाही? आकाशाची पण उत्पत्ती सांगितली आहे की नाही? मग जे उत्पन्न होतं ते कार्य असतं, आणि जे कार्य असतं अर्थात जे उत्पन्न होतं ते अनित्य असतं. मग आता आकाश सुद्धा उत्पन्न होतं श्रुती सांगते, मन उत्पन्न होत आहे श्रुती सांगते. याचा अर्थ मन आकाश हे सुद्धा कसे झाले? अनित्य कार्य आहेत, अनित्य आहेत. आणि असं असताना सुद्धा वैशेषिक लोक आकाशाला, मनाला वगैरे काय म्हणतात? नित्य मानतात. आणि म्हणून वैशेषिक मत बरोबर नाही आहे. पंक्ती पहा. किंवा आत्मन आकाश संभूत तन मन कुरुत. इस श्रुती विषयी, या श्रुतीमध्ये देखील आकाश की तथा मन की ब्रह्म ते उत्पत्ती कथन करी है की नाही? आकाशाची तशाच मनाची देखील ब्रह्मापासून काय सांगितली आहे? उत्पत्ती कथन करी है. और जातस्य ही ध्रुव मृत्यू है की नाही? स्मृती गीता काय सांगितलंय भगवंताने? जातस्य ही ध्रुव मृत्यू म्हणजे काय? ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चितच आहे. कळलं की नाही? असं झाली एखादी वस्तू जगात की उत्पन्न झाली आहे आणि नष्ट होतच नाही. दाखवा एखादी वस्तू. असं आहे का? नाही आहे. जो उत्पन्न झाला तो नष्ट होणारच आहे, यात काही संशय नाही आहे. मग आकाश उत्पन्न झालंय श्रुती सांगते, आत्मन आकाश संभूत. मन उत्पन्न झालेलं आहे आणि जे उत्पन्न होतं ते नष्टच होतं. मग कसं काय तुम्ही आकाशाला, मनाला वगैरे नित्य म्हणतात? आहे की नाही? अर्थात श्रुतीला तुम्ही विरुद्ध, श्रुतीच्या विरुद्ध बोलत आहात वैशेषिक लोक. आणि म्हणून वैशेषिक मत बरोबर नाही, श्रुती विरुद्ध आहे. जातसी ध्रुव मृत्यू इस वचन करके श्री भगवान ने, भगवान श्री कृष्णांनी उत्पत्तिमान पदार्थ का नियम ते नाश कया है. नियमाने नाश कोणाचा? जे पदार्थ या ते उत्पत्ति विनाश वाले होने ते आकाशाधिक अनित्य ही होवेंगे. म्हणून आकाश वगैरे सर्व उत्पत्ती वाले असल्यामुळे त्यांचा नाश अवश्य आहे. आणि नाश आहे म्हणजेच अनित्य आहे असं. या ते उत्पत्ति विनाश वाले होने ते आकाशाधिक अनित्य ही होवेंगे. किंवा तीन वैशेषिकों ने आणखीन खंडन, किंवा आलं का आणखीन दुसरा मुद्दा चालू होतो खंडन करण्याचा असं समजायचं. किंवा
तीन वैशेषिकों ने परमाणुओं को जो निरवयव तथा नित्य माने आहे सो भी असंगत आहे. त्या वैशेषिकांनी परमाणूला काय म्हटलं आहे? नित्य म्हटलेलं आहे. आणि पुन्हा निरवयव. निरवयव म्हणजे अवयव रहित, की त्यांचे कोणी अवयव नाही आहे. जसं द्विनुकाचे अवयव आहे कोण? परमाणू. त्रसरेणूचे अवयव आहेत कोण? द्विनुक. तसं परमाणूचे कोणीच अवयव नाही. परमाणू निरवयव आहे आणि नित्य आहे असं ते म्हटले. कोण? वैशेषिक. पण हे वैशेषिकांचं म्हणणं बरोबर नाही. कसं काय सांगतात? किंवा तीन वैशेषिकों ने परमाणुओं को जो निरवयव तथा नित्य माने आहे सो भी असंगत है. काहे ते? लोक विषय म्हणजे लोक व्यवहारात जो जो पदार्थ रूपादि गुण वाला होवे है तथा परिचिन्न होवे है सो सो पदार्थ सावयव तथा अनित्यही होवे है. असा नियम लोक व्यवहारामध्ये काय नियम ठरतो? की जो जो पदार्थ रूपादि गुण वाला असतो है की नाही, त्याचप्रमाणे जो जो पदार्थ परिचिन्न असतो तो तो पदार्थ कसा असतो? सावयव. नियम कळला? जसं उदाहरण घ्या, घट हा रूपवाला आहे की नाही, रूपादि गुणवाला आहे आणि म्हणून घट कसा आहे? सावयव आहे. दुसरी गोष्ट, घट हा परिचिन्न आहे की नाही? आहे आणि म्हणून घट हा कसा आहे? सावयव आहे. काय ते लोक विषय जो जो पदार्थ रूपाधिक गुणवाला होय है तथा परिचिन्न होवे है सो सो पदार्थ सावयव. सावयव म्हणजे अवयवाने युक्त. तथा अनित्य ही होवे, अनित्य पण असतो आहे की नाही. मग काय नियम ठरला? जो जो पदार्थ रूपाधिक गुणवाला आणि परिचिन्न तसेच परिचिन्न असतो तो तो पदार्थ सावयव आणि अनित्य असतो. कळलं? पुढे जैसे उदाहरण, घट पटाधिक पदार्थ आहे. घट घ्या, पट घ्या, परिचिन्न आहे, अनित्य आहे. सावयव आहेत, अनित्य आहे. म्हणजे जो जो सावयव आहे तो तो अनित्य आहे. सावयव का? गुणवाला आहे म्हणून. तर जो गुणवाला आहे तो सावयव, जो सावयव आहे तो अनित्य. पुन्हा जो परिचिन्न आहे तो अनित्य. जो जो पदार्थ परिचिन्न असतो तो तो कसा असतो? अनित्यच असतो. परिचिन्न म्हणजे कसा? कमी देशात राहणारा किंवा कमी काळात राहणारा जो पदार्थ त्याला म्हणतात काय? परिचिन्न. ठीक आहे ना? एका देशात राहतो, एका देशात राहत नाही, अशा पदार्थांना काय म्हणायचं? परिचिन्न. एका काळात राहतो, एका काळात राहत नाही, त्याला म्हणायचं काय? परिचिन्न. कालकृत परिच्छेद, देशकृत परिच्छेद असे दोन विभाग होतात. देशता परिच्छेद, कालता परिच्छेद. चला, जैसे घट पटाधिक पदार्थ है तैसे ते परमाणु भी तुम्हारे मत विषय रूपाधिक गुण वाले आहे तथा परिचिन्न आहे. आणि वैशेषिकांनी परमाणु कसे मानले आहेत? रूपाधिक गुण वाले मानलेले आहेत, पुन्हा परिचिन्न मानले आहे. आणि जर परमाणु रूपाधिक गुणवाले आहेत तर जरूर ते मानले पाहिजे काय? सावयव. कारण गुणवाला जो असतो तो सावयव असतो आणि जो सावयव असतो तो अनित्य असतो. अर्थात परमाणु सुद्धा कसे झाले? अनित्य झाले. आणि तुम्ही म्हणतात की परमाणु नित्य आहे, कसं काय नित्य होतील? दुसरी गोष्ट, परमाणु कसे आहेत? परिचिन्न आहे आणि जो परिचिन्न असतो पदार्थ तो अनित्यच असतो. म्हणून देखील परमाणु कसे आहेत? अनित्य आहेत. चला, जैसे घट पटाधिक पदार्थ है तैसे ते परमाणु भी तुम्हारे मत विषय रूपाधिक गुण वाले तथा परिचिन्न है. याते ते परमाणु भी घटाधिको की नाही. परमाणु देखील कसे? घटाधिकाप्रमाणे सावयव तथा अनित्यही होवेंगे. लागला अर्थ? खंडन करतायत नाही वैशेषिकाचं आणखीन मुद्दे देऊन. किंवा परमाणुओं को सावयव मानने विषय जो वैशेषिकों ने अनावस्था दोष की प्राप्ति कही है सो भी असंगत है की नाही. नैयायिकांना त्या वैशेषिकांना विचारलं का हो तुम्ही परमाणुला सावयव का मानत नाही? जसं तुम्ही घटाला सावयव मानता, घटाचे अवयव कपाल त्याला सावयव मानता, कपालिका असं करत करत चतुर्णुक, त्रसरेणुक, द्विनुक या सर्वांना सावयव मानता. मग ही सारी परंपरा सावयव 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 आहे. तर अंतिम कोण? द्विनुका याच्याही खालचा कोण? परमाणु. त्याला का बरं तुम्ही सावयव मानत नाही? असं जर कोणी प्रश्न विचारला कुणाला? वैशेषिकांना, तर ते म्हणतात नाही, परमाणुला सावयव मी यासाठी मानत नाही की अनावस्था दोषी. म्हणजे कसा अनावस्था? परमाणूचे जर कोणी अवयव मानले त्याचेही अवयव माना, त्याचेही अवयव माना, त्याचे अवयव माना, ही परंपरा थांबणारच नाही. कुठंतरी स्टॉप घेतलाच पाहिजे. आणि म्हणून आम्ही अंतिम पदार्थ सांगितलाय कोणता? परमाणु. त्याच्या पुढे काही नाही. परमाणु शेवटचा आहे, त्याची तुकडी करता येत नाही. अर्थात तो सावयव नाही. नाही जर नाही सावयव मानला आहे की नाही, सावयव नाही येतो
आणि जर त्याला सावयव मानलं तर काय येईल? अनवस्था दोष येईल असं म्हणतात कोण? वैशेषिक. पण हे वैशेषिकांचं म्हणणं बरोबर नाही आहे की नाही? कोणती या ते परमाणु बी हा झालं ना. किंवा परमाणु को सावयव मानण्याविषयी सापडलं कोण? परमाणूंना सावयव मानण्याविषयी जो वैशेषिकोने अनवस्था दोष की प्राप्ती कही आहे, त्याच्यासाठी आम्ही सावयव मानत नाही म्हणे परमाणूला की अनवस्था दोष येईल. परंतु असं म्हणणं वैशेषिकांचं बरोबर नाही. सोबी असंगत आहे. कसं काय? जिस कारण ते ज्या कारणाने की ईश्वर रूप परम कारण विषयी ही ता अवयव धारा की विश्रांती संभव आहे. बघा सिद्धांती म्हणतात तुम्हाला त्या अवयवधारेची समाप्तीच पाहिजे ना, कुठेतरी विश्रांती स्थानच पाहिजे ना, की जेणेकरून अनवस्था दोष येऊ नये. तर मग आम्ही म्हणतो काय की अवयव त्याचे अवयव असं करत करत अंतिम छोर आम्ही मानतो ईश्वराच्या ठिकाणी, म्हणजे ईश्वर शेवट आहे, त्याचा तो निरवयव आहे असं आम्ही म्हणतो. परंतु वैशेषिक काय म्हणतात? परमाणु. परंतु हे वैशेषिकाचं म्हणणं बरोबर नाही आहे. जर कुठंच विश्रांती घेता आली नसती तर वैशेषिकाचं म्हणणं बरोबर होतं. परंतु वैशेषिक जे परमाणूच्या ठिकाणी विश्रांती घेतात म्हणजे शेवटचा पदार्थ परमाणू सांगतात, त्याचे अवयव होत नाही असं म्हणतात, ते त्यांचं म्हणणं बरोबर नाही आहे. असं जिस कारण ते ईश्वर रूप परम कारण विषयी, ईश्वर हा परम कारण आहे आणि त्याच्या ठिकाणीच ता अवयवधारा की त्या अवयवधारेची विश्रांती संभव आहे. लागलं. किंवा आणखीन सूक्ष्मभूतो ते भिन्न परमाणुओं के सद्भाव विषय कोई भी प्रमाण नहीं है. ठीक आहे. आणखीन खंडन करत आहे. तर म्हणे सूक्ष्मभूतो ते भिन्न. सूक्ष्मभूत म्हणजे कोण? आता हे झाले स्थूलभूत पंचमहाभूत. पंचीकरण केल्यानंतर जे भूत झाले 5, हे कोणते भूत झाले? स्थूलभूत. आणि पंचीकरण होण्याच्या अगोदर जे 5 महाभूत आहेत ते कोणते? सूक्ष्मभूत. ठीक आहे ना. तर ते सूक्ष्मभूतच सिद्ध होतात. सूक्ष्मभूताहून अतिरिक्त कोणी परमाणू सिद्ध होत नाही. आणि तरी देखील तुम्ही परमाणू वगैरे मानता वैशेषिक लोक, हे वैशेषिकांचं म्हणणं बरोबर नाही. किंवा सूक्ष्मभूत होते भिन्न, सूक्ष्मभूतांना सोडून परमाणुओं के सद्भाव विषय, परमाणूच्या अस्तित्वाविषयी कोई भी प्रमाण नाही है. ठीक आहे ना. सिद्धी करायची झाली तर सूक्ष्मभूताची सिद्धी होऊ शकते, परमाणूची नाही. परमाणू मानण्याविषयी कोणतंच प्रमाण नाही, श्रुती स्मृतीमध्ये असा उल्लेख नाही. आणि म्हणून वैशेषिकांचं मत बरोबर नाही, कोई भी प्रमाण नाही आहे. आगे किंतु मग सूक्ष्मभूतों का ही परमाणु नाम है. वेदांत मतामध्ये परमाणू म्हणायचं झालं तर कोणाला म्हणायचं? सूक्ष्मभूतांना. त्याच्याहून अतिरिक्त कोणी परमाणू नाही आहे. अगला अर्थ किंतु सूक्ष्मभूतों का ही परमाणु नाम है. 3 सूक्ष्मभूतों की उत्पत्ति पूर्वोक्त रीति से ईश्वर ते ही होवे आहे. पण त्या सूक्ष्मभूताची उत्पत्ती कुठून होते? ईश्वरापासून. 3 सूक्ष्मभूतों की उत्पत्ति पूर्वोक्त रीति से ईश्वर ते ही होवे आहे. या कारण ते भी, या कारणाने देखील ते परमाणु सावयव तथा अनित्यही सिद्ध होय आहे. एकंदरीत विचार केला तर ते परमाणु कसे सिद्ध होतात? सावयव आणि अनित्य ही सिद्ध होय आहे. लागलं. किंवा सापडलं का? किंवा 3 वैशेषिकों ने संयुक्त 2 परमाणुओं ते द्वनुक की उत्पत्ती कही आहे. बरोबर. प्रक्रिया माहितीच आहे तुम्हाला. 2 परमाणु एकत्र आले तर तयार होतो कोण? द्वनुक. 2 परमाणु एकत्र आले तर काय तयार होतो? द्वनुक. म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होते. ईश्वराच्या इच्छेने परमाणुमध्ये क्रिया घडते आणि त्या परमाणुमध्ये क्रिया घडून 2 परमाणु एकत्र येतात. 2 परमाणु एकत्र आले, संयोग झाला तर तो तयार झाला मग कोण? द्वनुक. किंवा 3 वैशेषिकों ने संयुक्त 2 परमाणु होते, संयुक्त अशा 2 परमाणु पासून द्वनुक की उत्पत्ती कही आहे. सो भी संभवती काहे ते? का बरं? 3 वैशेषिकों ने परमाणुओं को तो निरवयव माने आहे. वैशेषिकांनी परमाणूला कसं मानलंय? निरवयव मानलेला आहे. आणि तरी त्यांचा संयोग होतो असं म्हणतात. परंतु निरवयव पदार्थात संयोग कसा होणार?
संयोग होतो तो कोणत्या पदार्थाचा? सावयव पदार्थाचा संयोग होऊ शकतो. घटाचा पाटाचा संयोग होईल, पण दोन निरवय पदार्थाचा संयोग म्हणणं उचित नाही आहे. का बरं? त्याचं कारण आहे, प्रक्रिया आहे. काय? तर संयोग जो असतो तो अव्याप्य वृत्ती आहे. कळलं? पंक्ती पहा काय आहे ते. 3 वैशिष्ट्योने परमाणु ओकतो. परमाणु ओकू तो म्हणजे परमाणूंना तर निरवय मान्य आहे. निरवय म्हटलेलं आहे. और संयोग को अव्याप्य वृत्ती मान्य आहे. बघा आता कसं परस्पर त्यांच्या म्हणण्यात विरोध येतो. संयोगाला त्यांनी काय म्हणलं आहे? अव्याप्य वृत्ती आहे की नाही. आणि 2 परमाणूचं काय मानलं आहे? संयोग. आणि परमाणूला कसं मानलं आहे? निरवय. म्हणजे परमाणूला निरवय म्हणायचं, निरवय मानून त्यांचा संयोग मानायचा, आणि संयोगाला कसं मानायचं? अव्याप्य वृत्ती. म्हणजे परस्पर वदतो व्यागासारखा दोष येतो आहे की नाही. कसं काय पहा. और संयोग को अव्याप्य वृत्ती मान्य आहे. आता अव्याप्य वृत्ती म्हणजे काय हे अगोदर समजून घेऊया. देतायत पंक्तिशा. 10 जिस द्रव्य विषय सो संयोग रय है, किसी द्रव्य विषय ता संयोग का अभाव भी रय है. जैसे उदाहरण देऊन, म्हणजे ज्या द्रव्याच्या ठिकाणी संयोग असतो त्या द्रव्याच्या ठिकाणी त्या संयोगाचा अभाव देखील असतो. ध्यान द्या इकडं. काय? ज्या वस्तूच्या ठिकाणी एखाद्या वस्तूचा संयोग असतो त्याच वस्तूच्या ठिकाणी त्या संयोगाचा काय असतो? उदाहरण किंवा वृक्ष घ्या. वृक्ष आहे, वृक्षावर बंदर बसलाय. कपी. कपी कुठं आहे? शाखावर. शाखाचा आणि कपीचा काय आहे? संयोग. म्हणजे वृक्षाबरोबर संयोग आहे. पण त्याच संयोगाचा मूलावच्छेदेन म्हणजे मूलाच्या ठिकाणी खोडावर, त्याच वृक्षावर, वृक्षाच्या खोडावर त्या कपी संयोगाचा काय आहे? अभाव आहे. मग एकाच अधिकरणात संयोगही राहतो, संयोगाचा अभावही राहतो. मग एकाच अधिकरणात भाव अभाव दोन्ही राहत असेल तर असा जो पदार्थ असतो आहे की नाही तो असतो अव्याप्य वृत्ती. म्हणून संयोग कसा झाला? अव्याप्य वृत्ती. कारण जिथं संयोग राहतो त्याच अधिकरणात त्याचा अभाव पण राहतो. असे जे पदार्थ असतात त्यांना म्हणलं जातं काय? अव्याप्य वृत्ती. 2 शब्द असतात आपल्याकडे, व्याप्य वृत्ती, अव्याप्य वृत्ती. सर्व देशात ओतप्रोत भरून राहिला असेल तो झाला व्याप्य वृत्ती. आणि एका भागात आहे ती वस्तू, त्याच वस्तूच्या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे अधिकरणाच्या ठिकाणी त्या वस्तूचा काय आहे? अभाव बी आहे. तेव्हा त्याला काय म्हणायचं? अव्याप्य वृत्ती. कळलं? पंक्ती पहा. जिस द्रव्य विषय सो संयोग रह है, तिसी द्रव्य विषय त्या द्रव्याच्या ठिकाणी ता संयोग का त्या संयोगाचा अभाव भी रहे. जैसे उदाहरण, एकही वृक्ष के शाखादेश विषय पक्षी का संयोग होवे. शाखेवर काय? पक्षाचा संयोग. और मूल देश विषय त्याच वृक्षाच्या ठिकाणी खोडाजवळ मुळाच्या ठिकाणी मूल देश विषय ता संयोग का अभाव होवे है. यही ता संयोग विषय अव्याप्य वृत्तीपणा आहे. हाच त्या संयोगाच्या ठिकाणी काय झाला? अव्याप्य वृत्तीपणा. कळलं? अव्याप्य वृत्तीचं वाटल्यास लक्षण लिहून घ्या. अव्याप्य वृत्तीत्वम बराबर नंबर 1. अव्याप्य वृत्तीत्वम बराबर नंबर 1 लक्षण. स्वाधिकरण निष्ठ स्वाधिकरण निष्ठ अत्यंताभाव प्रतियोगित्वम. स्वाधिकरण निष्ठ अत्यंताभाव, स्वाधिकरण निष्ठ अत्यंताभाव प्रतियोगित्वम. अत्यंताभाव प्रतियोगित्व झालं अव्याप्य वृत्तीत्वम. लक्षण घटून घेऊया. जसं संयोग काय आहे? अव्याप्य वृत्ती आहे. बरोबर? संयोगा ठिकाणी लक्षण घटलं पाहिजे. मग जो अव्याप्य वृत्ती पदार्थ आहे तर स्व स्व संयोग. स्व शब्दाने काय घ्यायचं? संयोग. कपी संयोग किंवा पक्षी संयोग, शाखावच्छेदेन पक्षाचा संयोग आहे की नाही? स्व. तर स्व पक्षी वृक्ष संयोग आहे की नाही? शाखावच्छेदेन स्व संयोग. स्वाधिकरण संयोगाधिकरण. स्वाधिकरण संयोगाधिकरण कोण? वृक्ष. त्या वृक्षाच्याच ठिकाणी निष्ठ अधिकरण निष्ठ
मग त्या वृक्षाच्याच ठिकाणी जो अत्यंत अभाव, तर मूलावच्छेदेन पक्षी संयोगाचा काय आहे, अत्यंत अभाव आहे. आणि त्या अत्यंत अभावाचा प्रतियोगी कोण, संयोग. संयोगाचा अभाव म्हणतोय ना आपण, पक्षी संयोगाचा अभाव, पक्षीचा अभाव नाही, पक्षी संयोगाचा अभाव. त्या अभावाचा प्रतियोगी कोण झाला, संयोग, पक्षी संयोग. म्हणून पक्षी संयोग काय झाला, अव्याप्य वृत्ती. पक्षी संयोग कसा झाला, अव्याप्य वृत्ती. थोडक्यात संयोग जो नावाचा जो गुण आहे तो कसा आहे, अव्याप्य वृत्ती आहे. कळलं. चला, स्वाधिकरणनिष्ठ अत्यंत अभाव प्रतियोगित्वम अव्याप्य वृत्तित्वम. ठीक आहे. पंक्ति पहा पुढे. तहा जैसे एक ही वृक्ष के शाखा देश विषय पक्षी का संयोग होवे है और मूल देश विषय ता संयोग का अभाव होवे, यही ता संयोग विषय अव्याप्य वृत्ती पणाय लागलं. सो संयोग सावयव द्रव्यो काही संभव है की नाही. आणि हा संयोग कुठं असतो, सावयव द्रव्याचाच असतो, निरवयव द्रव्याचा नसतो. निरवय द्रव्यों का सो संयोग संभवता नहीं और वैशेषिकों ने ते परमाणु निरवय ही माने. आणि वैशेषिकांनी परमाणूला कसं मानलाय, निरवय मानलाय. आणि निरवय मानून देखील काय मानला, संयोग. आणि जर निरवय पदार्थाचा संयोग होऊ लागेल तर अडचण काय, मग संयोग हा अव्याप्य वृत्ती आहे हे सिद्ध होणार नाही. कारण स्वाधिकरण कोण घेणार, निरवय पदार्थ. मग त्याच्या ठिकाणी अत्यंत अभाव भेटणार नाही. कळलं की नाही. म्हणजे जर निरवय पदार्थाचा संयोग मानला तर संयोगाला काय म्हणता येणार नाही, अव्याप्य वृत्ती म्हणणार नाही. आणि परंतु त्यांनी संयोगाला अव्याप्य वृत्ती म्हटलेलं आहे. आणि म्हणून संयोग हा सावयव पदार्थाचाच म्हणावा लागेल, सावयव, निरवयवांचा. निरवय द्रव्यों का सो संयोग संभवता नहीं और वैशेषिकों ने ते परमाणु निरवय ही माने हैं. याते तीन परमाणुओं के संयोग के असंभव हुए. त्या परमाणुच्या संयोगाचा काय झाला, असंभव. परमाणुओं के संयोग के असंभव हुए. तीस परमाणुओं ते द्युनुक की उत्पत्ती करणी अत्यंत विरुद्ध आहे. संयोगच होत नाही दोन परमाणूंचा. संयोग होईल तर उत्पन्न होईल ना कोण, द्युनुक. पण संयोगच उत्पन्न होत नाही तर द्युनुकही उत्पन्न होणार नाही. द्युनुक झाला नाही तर त्रसरेणू होणार नाही. वैशेषिकांची प्रक्रिया चुकीची झालं. आणखीन खंडात किंवा ये काय, ये अनाश्रुत, ये न का ये अनाश्रुतम श्रुतम भवती इत्यादि श्रुतीने. ये न अश्रुतम श्रुतम भवती अशी पाहिजे ना. ये न अश्रुतम श्रुतम भवती, राहू द्या नंतर चेक करा. ये अनाश्रुतम श्रुतम भवती इत्यादि श्रुतीने एक कारण ब्रह्म के ज्ञान करके सर्व के ज्ञान की प्रतिज्ञा करी है. श्रुतीने सांगितले एकम विज्ञाते सर्व विज्ञातम भवती. एक तत्व जाणलं असता सर्वच काही जाणल्यासारखं होतं असं श्रुतीने सांगितलेलं आहे. प्रतिज्ञा करी आहे. सा प्रतिज्ञा, ती प्रतिज्ञा काय होईल मग, ब्रह्म ते भिन्न परमाणुओं को अनादि तथा नित्य मानने विषय बाधित होवेगी. बघा, जर परमाणूला ब्रह्माहून भिन्न मानून नित्य मानलं, अनादि मानलं तर ही प्रतिज्ञा भंग होईल. श्रुतीची प्रतिज्ञा कोणती, एक जाणला असता सर्व जाणल्यासारखं होतं. कारण हे तेव्हाच संभवतं, एक असणारं ब्रह्म ते जाणलं असता सर्व जाणल्यासारखं तेव्हाच घडेल जर त्या ब्रह्माच्या ठिकाणी सर्व अध्यस्त असेल तर. रज्जूला जाणलं म्हणजे रज्जूवर दिसणारे जे अनेक पदार्थ ते सर्व जणू काय जाणल्यासारखेच आहेत. कोणाला सर्प, कोणाला भूरेषा वाटत असेल, परंतु ज्यांनी रज्जूला जाणलं त्यांनी जणू काय सर्पाला जाणलं, त्यांनी भूरेषेला जाणलं, त्यांनी मालेला जाणलं, दंडाला जाणलं असा अर्थ आहे. पण हे केव्हा घडतं, रज्जूवर ते सर्व बाकीचे कल्पित आहे म्हणून. तसं ब्रह्माला जाणलं असता सर्व जाणल्यासारखं होतं, पण केव्हा, ब्रह्माच्या ठिकाणी बाकी सर्व कल्पित मानलं तर. आणि वैशेषिकांनी तर ब्रह्माहून भिन्न अनादि मानले आहेत. कोण, परमाणु. पुन्हा कसे मानले आहेत, नित्य निरवय अनादि. याचा अर्थ कल्पित नाही.
आणि जर ते कल्पित मानले नाही तर एका ब्रह्माला जाणलं असता सर्व जाणल्यासारखं होतं, ही प्रतिज्ञाच भंग होऊन जाते. आणि म्हणून वैशेषिकांचं मत बरोबर नाही आहे. म्हणून त्यांनी परमाणूला जे अनादि म्हटलेलं आहे, नित्य म्हटलेलं आहे, निरवय म्हटलेलं आहे, हे सारं त्यांचं मत चुकीचं आहे. म्हणून ती पहा इत्यादी श्रुतीने एक कारण ब्रह्म के ज्ञान करिके सर्व के ज्ञान की प्रतिज्ञा करी आहे. सा प्रतिज्ञा ती प्रतिज्ञा ब्रह्म ते भिन्न, तवर दोन मात्रे, ब्रह्म ते भिन्न परमाणु आदि कोकू, ब्रह्माहून भिन्न परमाणुदिकांना अनादि तथा नित्य मान्य विषय बाधित होवेगी. श्रुतीची प्रतिज्ञा काय ठरेल? बाधित होईल. केव्हा? जर परमाणूंना निरवय अनादि नित्य मानलं नाही. जो कदाचित सा प्रतिज्ञा बाधित होवे, तो जर समजा ती प्रतिज्ञा बाधित झाली तर होऊ द्या म्हणे मग, पण तसं म्हणता येत नाही. कारण प्रतिज्ञा जर बाधित झाली तर काय अडचण येईल सांगतात. जो कदाचित म्हणजे जर कदाचित, सा प्रतिज्ञा म्हणजे ती प्रतिज्ञा बाधित होवे तो तीच प्रतिज्ञा ते अनंतर, ती प्रतिज्ञा केल्यानंतर मृतिका अधिक दृष्टांतो करिके कार्य का कारण ते अव्यतिरेकपणे को सिद्धी करिके ता प्रतिज्ञात अर्थ का जो उत्पादन कार्य आहे सो अनर्थक होवेगा. बघा आता जर ती प्रतिज्ञा बाधित झाली तर आणखीन अडचण येईल म्हणे. काय बरं? तो तीच प्रतिज्ञा, तशी प्रतिज्ञा केल्यानंतर, कोणती प्रतिज्ञा? एक जाणला असता सर्व जाणल्यासारखं होतं ही प्रतिज्ञा. ती प्रतिज्ञा केल्यानंतर श्रुतीमध्ये दृष्टांत दिलाय तिथं काय? मृतिका आहे की नाही? मृतिकेचे जेवढे कार्य आहे ते सर्व जाणल्यासारखे होतात. केव्हा? मृतिकेला जाणलं असता. तीच प्रतिज्ञा त्यानंतर मृतिका अधिक दृष्टांतो करिके, दृष्टांत देऊन कार्य का कारण ते अव्यतिरिक्तपणे को सिद्ध करिके. काय सिद्ध केलंय? कार्य हे कारणाहून कसं असतं? अव्यतिरिक्तपणे को सिद्ध करिके. अव्यतिरिक्त म्हणजे व्यतिरिक्त नसतं. कारण कार्य, ध्यान द्या, कार्य कारणाहून व्यतिरिक्त नसतं. उदाहरण, कार्य घट, कारण मिट्टी, तो घट त्या मातीपासून व्यतिरिक्त नाही आहे. मातीला सोडून घट स्वतंत्र राहू शकत नाही, व्यतिरिक्त नाही आहे. म्हणजेच काय आहे? अव्यतिरिक्त आहे. व्यतिरिक्त नाही म्हणजे काय? अव्यतिरिक्त आहे. हे सिद्ध केलं आहे. ते सुद्धा सिद्ध करणं काय होऊन जाईल? अनर्थक ठरेल. कळलं? पंक्ती पहा. दृष्टांतो करिके कार्य का कारण ते अव्यतिरिक्तपणे को सिद्धी करिके, असं सिद्ध केलं आहे. आणि सिद्ध करून ता प्रतिज्ञात अर्थ का, त्या ज्या अर्थाची प्रतिज्ञा केलेली आहे त्या अर्थाचा जो जे उत्पादन कार्य आहे, प्रतिपादन केलेलं आहे, सो अनर्थक होवेगा, ते व्यर्थ होऊन जाईल. याते असिद्ध भया काय? ब्रह्म ते भिन्न सर्व जगत ता ब्रह्म ते उत्पन्न होवे. ब्रह्माहून भिन्न यावत जे काय जगत दिसत आहे ते सर्व ब्रह्मापासूनच उत्पन्न होतं, असंच मानलं पाहिजे. कळलं? परमाणूपासून जगत उत्पन्न होतं असं म्हणणं वेदाच्या विरुद्ध आहे. ब्रह्म ते भिन्न सर्व जगत ता ब्रह्म ते उत्पन्न होवे तथा ता ब्रह्मविषयी ही लय होवे. ब्रह्मज्ञान झालं तर ब्रह्माच्या ठिकाणी काय होऊन जातं? हे जगत लय होऊन जातं, आहे की नाही? दोरीपासून सर्पाची उत्पत्ती, दोरीच्या ज्ञानाने त्या सर्पाचा त्या दोरीमध्ये लय, असा. तथा ता ब्रह्मविषयी म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणीच लय होवे आहे. इथे लागला अर्थ. हा शेवटचा सिद्धांत सांगितला. मग सारं खंडन केलं अगोदर वैशेषिकांचं. आणि वेदांताचं मत काय आहे, सिद्धांत काय मानला पाहिजे, हे शेवटच्या वेळीत सांगितलं. काय सांगितलं? की ब्रह्माहून भिन्न सर्व जगात ब्रह्मापासून उत्पन्न झालेलं आहे आणि त्या ब्रह्मामध्ये शेवटी लयाला प्राप्त अर्थात ब्रह्माहून भिन्न सर्व जगत मिथ्या आहे, कल्पित आहे. एकंदरीत जगताचं कारण कोण? ब्रह्म आहे. आणि वैशेषिकांनी जगताचं कारण कोण मानलं? परमाणू. पण ते त्यांचं म्हणणं चुकीचं आहे, खंडन केलं. कळलं अर्थ? बस इथपर्यंत वैशेषिकांचं खंडन केलं. वैशेषिकांचं अगोदर मत प्रतिपादन केलं होतं, नंतर त्यांचं खंडन केलं. त्याचप्रमाणे आता सांख्य शास्त्रकार काय म्हणतात जगताच्या उत्पत्तीच्या बाबतीत, ते मत येत आहे. आणि नंतर पुन्हा त्यांचं मत मांडून नंतर पुन्हा त्यांचं खंडन केलं जाईल. तो विचार आपण नंतर. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्